नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। पार्वतीपुत्र गणेशाच्या बाललीला हळूहळू कानोकानी सगळीकडे पसरल्या। ज्याप्रमाणे देवदेवता गणगंधर्व या बाल गणेशांच्या दर्शनासाठी येत, त्याप्रमाणे अनेक थोर ऋषीमुनीसुद्धा त्यांच्या दर्शन भेटीसाठी येत। एकदा मरीची ऋषींचे तेथे आगमन झाले। पार्वतीने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना फलाहार दिला आणि आपल्या प्रिय गणेश पुत्रास तिने त्यांच्या मांडीवर दिले। 5 महिन्याच्या त्या बाल गणेशाचे मोहक रूप पाहताना मरीची ऋषी देहभान विसरून गेले। त्यांना ती बाल पावले आपल्या मस्तकी लावली। शुभाशीष देत त्या बालकाच्या सर्वांगावरून हात फिरवला। तेव्हा नम्रपणे पार्वती त्यांना म्हणाली, ऋषीवर, आपण तर सर्वज्ञ आहातच, मी आपल्याला नव्याने काय सांगू, पण एक माता या नात्याने मला माझ्या या बाळाची फार चिंता वाटते, मी काय करू? त्यावर मरीची ऋषी म्हणाले, ए शिवनंदिनी, तुझे भाग्य थोर म्हणून तुला या विश्ववंद्य होणाऱ्या बालकाच्या मातेचा बहुमान मिळाला आहे। हे बालक कोणी सामान्य नाही, ते म्हणजे तू उपासना केलेला ओंकाररूपी ईश्वरच तुझे बालकरूप घेऊन अवतरला आहे। तो दुष्ट राक्षसांचा, पापी, दुराचारी, अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठी अवतरला आहे। त्यामुळे त्यांच्यावर ही अशी संकटे येणारच। तू त्यांच्या बाबतीत सदैव दक्ष राहा, शक्यतो त्यास एकटा सोडू नको। खरे तर त्याचे संरक्षण करण्यास तो समर्थ आहेच, पण काय ऋषीवर, तुम्ही काहीतरी उपाय करा ना, ती म्हणाली। त्यावर मरीची ऋषींनी गणेश गायत्रीचा जप केला, रामरक्षाचा पाठ केला, हनुमान कवच म्हटले एक सुंदर असा ताईत अभिमंत्रित करून त्यांनी तो बाल गणेशाच्या गळ्यात घातला। विश्वरक्षक श्री गणेशाने तो भक्त आणि मातेने अतीव प्रेमापोटी गळ्यात घातलेले संरक्षण कवच मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वीकारले। बाल गणेशास वंदन करून मरीची ऋषी निघून गेले। असाच काही काळ गेला। एके दिवशी माता पार्वतीने आपला पुत्र गणेश याच्यावर उपवेश संस्कार करण्याच्या हेतूने गौतमादिक थोर ऋषी वर्गास खास आमंत्रित केले। पार्वतीच्या विनंतीस मान देऊन साक्षात गणेशाचे मंगल कार्य करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे, अहो भाग्यम, असा विचार करीत मोठा ऋषीवर्ग आश्रमात उपस्थित झाला। सर्व सामग्री गोळा करून त्या कार्याचा शुभदिनी अन शुभ मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला। आश्रमाच्या अंगणात तो संस्कार विधी सुरू झाला। सारेजण त्या कार्यात मग्न आहे हे पाहून व्योमासूर नावाचा एक दुष्ट राक्षस तिथे आला। त्याने बाल गणेश जिथे बसला होता नेमका त्या समोरचाच एक भव्य अन उंच असलेला वृक्ष निवडला। त्या व्योमासूर राक्षसाने त्या वृक्षात प्रवेश केला आणि तो वृक्ष वाऱ्यावर गदागदा हलायला लागला। त्याप्रमाणे सभोवतालची जमीन सुद्धा हलू लागली। ऋषीवर्ग आणि उपस्थितांना संभाव्य धोक्याची चाहूल लागली। ते गदागदा हलणारे मोठे झाड आता उन्मळून खाली पडणार हे लक्षात येताच सर्वांनीच आत्मरक्षणासाठी वाट मिळेल तिकडे धाव घेतली। स्वतःचा जीव वाचवण्याच्या विचारात कोणालाच बाल गणेशाची आठवणही राहिली नाही आणि एक प्रचंड मोठा कडकडाट होऊन तो वृक्ष जमिनीतून मुळासकट उखडला गेला आणि धाडकन बाल गणेशांच्या अंगावर पडला। बाल गणेश मात्र पुरता जागरूक होता। त्याने आपला चिमुकला हात वर केला आणि तो प्रचंड वृक्ष एका हातावर पेलला। नुसता पेलला नाही तर जोराने त्या वृक्षावर आपली पकड घट्ट करून त्याने तो गरागरा आकाशात फिरवला आणि जोरात जमिनीवर आपटला। त्याचबरोबर तो वृक्ष आणि त्या वृक्षात गणेशाचा संहार करण्याकरता आलेला तो व्योमासूर नावाचा राक्षस, या दोघांचाही शेवट झाला। एक नव्या संकटातून बाल गणेशांची सुखरूप सुटका झाली। असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।